आता वामन भगवंताचं चरित्र आपण बघणार आहोत। एकदा बली महाराजांना असं वाटलेलं की आपण 100 यज्ञ त्या ठिकाणी पूर्ण करावे, परंतु 100वा यज्ञ चालू असताना इंद्रदेवाला असं वाटलं की बलिराजा आपल्या या असणाऱ्या आसनाकरता या ठिकाणी काय करत आहेत, यज्ञ करत आहेत। म्हणून इंद्राने त्या बलिराजाच्या यज्ञामध्ये विघ्न त्या ठिकाणी टाकलेलं आहे। शेवटी देवता त्या ठिकाणी आल्या। बळीराजा म्हणतात की हे इंद्रा, मला तुझ्या असणाऱ्या त्या इंद्रपदाची आवश्यकता नाही, मी माझ्या सुखाकरता भगवंताच्या प्राप्तीकरता हा यज्ञ करत होतो। आणि तो 100वा यज्ञ त्या ठिकाणी बलिराजाने थांबवलेला आहे। गोपाल कृष्ण भगवान की जय। आणि एक वेळेस आदिती मातेने फाल्गुन शुक्ल पक्षामध्ये 12 दिवसापर्यंत फक्त दूध पिऊन एक व्रत केलेलं आहे। त्या व्रताचं नाव आहे पयोव्रत। 12 दिवसापर्यंत फक्त त्या ठिकाणी दूध प्राशन करून हे व्रत केलं जातं। कशा करता? तर जगाचा मालक त्या ठिकाणी माझ्या उदरी त्याचा जन्म व्हावा म्हणून हे व्रत त्या ठिकाणी केलेलं आहे। शेवटी भगवान प्रसन्न झाले आणि भगवान वामन रूपाने त्या आदिती मातेच्या पोटी जन्माला आलेले। बोल वामन भगवान की जय। भगवंताचा वामन अवतार या ठिकाणी झालेला आहे आणि सुंदर त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप आहे। भगवान परमात्मा अतिशय दिसायला सुंदर आहेत। बटू रूप पाहून महर्षी प्रसन्न झाले, त्यांचं उपनयन संस्कार केलेले। ब्रह्मदेवाने कमंडलू दिला, सरस्वती मातेने रुद्राक्ष माला त्यांना अर्पण केलेले आहे, पृथ्वीने आपला पादुका त्यांना अर्पण केलेला आहे, सनकादिकांनी आसन दिलं, आकाशांनी छत्र दिलं, चंद्रमांनी दंड आणि कुबेरांनी भिक्षा पात्र त्यांना त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे। आणि सुंदर एक छत्री घेऊन महाराज बटू रूपामध्ये भिक्षा मागण्याकरता आता वामन भगवान बलिराजाच्या दरबारामध्ये गेलेले आहे। बली त्या ठिकाणी दरबारामध्ये बसलेला असताना सगळ्या सभेमध्ये त्या ठिकाणी वामन भगवान चालू लागले आणि भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर बलिराजाने त्यांचं काय केलं, स्वागत केलेलं आहे। स्वागतम ते नमस्तुभ्यं ब्रह्मन किम करवामते ब्रह्मर्षीणां तपस्साक्षात् मन्यत्वार्य वपुधरम्। स्वागत केलेलं आहे, त्यांना बसण्यासाठी आसन दिलेलं आहे, चरण धुवू लागलेले आहे। पूजन केल्यानंतर महाराज त्यांना म्हणू लागले की हे महात्मन, आपण आल्यानंतर त्या ठिकाणी माझी असणारी ही जी सभा आहे अतिशय पुण्य पावन झालेली आहे। आजी सोनियाचा दिनू, सोनियाचा दिनू आजे अमृते पाहिला। आज त्या ठिकाणी माझ्यासाठी सोन्याचा दिवस उगलेला आहे। आपलं शुभ आगमन माझ्या असणाऱ्या नगरामध्ये झालेलं आहे। आपली काय इच्छा आहे त्यावेळेस बळी महाराजांनी वामन भगवंतांनी आपली इच्छा प्रकट केलेली आहे की हे बलिराजा, मला माहिती तू फार दानशूर आहे, मला कधीच तू वापस लावणार नाही, मला फक्त तुझ्याकडून त्रिपाद भूमी त्या ठिकाणी दान पाहिजे। त्यावेळेस बलिराजा म्हणू लागला, या संपूर्ण पृथ्वीचं राज्य माझ्या हातामध्ये आहे, तुम्हाला हवा असेल तर अनेक गावाची जहागीर मी तुम्हाला देऊन टाकतो। परंतु भगवंताने सांगितले की मला फक्त किती पाहिजे, 3 पावलं भूमी त्या ठिकाणी दान पाहिजे। बळीराजा विचार करू लागला की बालक त्या ठिकाणी अज्ञानी आहे, याला काही समजत नाही, याने माझ्याकडे गावाची जहागिरी मागायला पाहिजे, एखादं राज्य मागायला पाहिजे। परंतु शुक्राचार्यांनी मात्र ओळखलं की हा बालक काही सामान्य नाही। ध्यान करून बघितलं महाराज तर विष्णूचं रूप त्यांना दिसू लागलेलं आहे आणि बलिराजा संकल्प सोडू लागलेला आहे की हे महात्मन, मी तुम्हाला 3 पावलं भूमी दान देत आहे। हातामध्ये जल घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी मंत्र म्हणून ते पाणी सोडणार। तर शुक्राचार्याने काय केलं महाराज, त्या झारीमध्ये जाऊन बसले, का तर राजाचा संकल्प पुरा होऊ नये म्हणून त्या झारीमध्ये जाऊन बसलेले आहे। बलिराजाने काय केलं, पाणी खाली जात नाही म्हणून एका काट्याने काय केलं महाराज, त्याला असं छिद्र पाडलेलं आहे आणि तो काटा शुक्राचार्यांच्या डोळ्यामध्ये लागलेला आहे। शुक्राचार्य आंधळे झालेले आहे। बळीने आंधळा शुक्र केला, शुक्राचार्य त्या ठिकाणी आंधळे झाले महाराज। परंतु राजाने मात्र आपला संकल्प सोडलेला आहे। 3 पावलं भूमी दान देण्याचा संकल्प सोडल्यानंतर भगवंताने एका पायामध्ये संपूर्ण पृथ्वी आटून घेतली महाराज।
दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गादी जे राज्य आहे ते संपूर्ण व्यापून घेतलं आहे. आता तिसरं पाऊल त्या ठिकाणी कुठं ठेवू बलिराजाला म्हणू लागले. जागाच शिल्लक राहिली नाही महाराज. तिसरं पाऊल कुठं ठेवू. त्यावेळेस बलिराजा संकटामध्ये पडले आणि बलिराजा म्हणू लागले, हे महात्मन मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. दान श्रेष्ठ आहे का दान देणारा श्रेष्ठ आहे? बोला माया हो. दान श्रेष्ठ आहे का दान देणारा? दान देणारा श्रेष्ठ आहे. कारण की जो देणारा आहे तो दानापेक्षाही कसा आहे, श्रेष्ठ मानला जातोय. बलिराजाला वामन भगवान म्हणतात की दान देणारा श्रेष्ठ आहे. मग बलिराजा म्हणू लागला की हे वामन भगवंता, मी आज त्या ठिकाणी माझ्याकडे आता काहीच शिल्लक राहिलं नाही तुम्हाला दान देण्याकरता. आता मी स्वतःलाच तुम्हाला दान देऊन टाकतो. बोल वामन भगवान. बलिराजा पाताळामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळे. म्हणून अशा पद्धतीने भगवंताने बलिराजाला पाताळाला घातलेला आहे आणि स्वतः बलिराजाचा द्वारपाल म्हणून त्या दारावरती रक्षण करू लागलेला आहे. तेरे द्वार खड़ा भगवान भगत बनरी भगत बनरी तेरे द्वार खड़ा भगवान भगत बर दे रे गोरी. मी तुझ्या भगत बर दे रे गोरी. मैं आज तेरा मेहमान, मैं आज तेरा मेहमान, तू कर ले मुझसे जरा पहचान भगत बनरी भगत बनरी. भगवान भगत बर दे रे गोरी. बरेच दिवस झाले त्या ठिकाणी भगवान परमात्मा येत नाही म्हणून लक्ष्मी मातेला काळजी वाटू लागलेली आहे. लक्ष्मी माता विचार करते की माझे असणारे स्वामी कुठे आहे. परंतु नारद महर्षी येतात आणि नारद महर्षी सांगतात की भगवान विष्णू त्या ठिकाणी बलिराजाच्या दारामध्ये द्वारपाल म्हणून उभे राहिलेले आहे. लक्ष्मी मातेने एका ब्राह्मण स्त्रीचा वेश धारण केलेला आहे. गेल्या महाराज बलिराजाच्या दरवाजामध्ये आणि गेल्यानंतर महाराज बलिराजाला त्या ठिकाणी बलिराजाने स्वागत केलेलं आहे. बलिराजा म्हणतात की हे मैया, मी तुमची काय सेवा करू. लक्ष्मी माता म्हणते की हे बलिराजा, मी तुझी बहीण आहे आणि आज त्या ठिकाणी बली प्रतिपदा आहे. मी तुझ्याकडे काहीतरी मागण्याकरता आले आहे, तुला ओवळण्याकरता आले आहे. आणि असं म्हटल्यानंतर महाराज बलिराजाने तिचं स्वागत केलेलं आहे. बसण्यासाठी आसन दिलेलं आहे. बलिराजाला लक्ष्मीने त्या ठिकाणी ओवाळलेलं आहे आणि ओवाळल्यानंतर बलिराजा म्हणतात की हे मैया, हे ताई, तू आता काहीतरी माझ्याकडे दक्षिणा माग, तुला काय पाहिजे सांग ओवाळीच्या बदल्यामध्ये. त्यावेळेस लक्ष्मी माता म्हणू लागले की तुझ्या असणाऱ्या द्वारावरती जो द्वारपाळ आहे तेवढा द्वारपाळ मला देऊन टाक. त्यानंतर आता बलिराजा विचार करू लागला, ही दुसरी तिसरी कोण नसून कोण आहे, जगाची मालकीने त्या ठिकाणी लक्ष्मी आहे. लगेच त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात केलेला आहे. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरे सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मीची पूजा केली महाराज, साष्टांग प्रणिपात केला आणि भगवान परमात्माला त्या ठिकाणी दान म्हणून वापस घेतलंय. गोपाल कृष्ण भगवान